श्रीकृष्ण आणि सत्याचा विजय. एकेकाळी द्वारकेत एक मोठा व्यापारी होता, नामदेव. तो खूप श्रीमंत होता, पण त्याच्या मनात लोभ आणि अहंकार घर करून बसले होते. गरीब लोकांची फसवणूक करणे, खोटं बोलणे हे त्याचे नेहमीचे उद्योग होते. एक दिवस एक वृद्ध साधू त्याच्या दुकानात आला आणि म्हणाला, "हे धन तुझ्या सद्गुणांमुळे आहे की अधर्मामुळे?" नामदेव हस्त म्हणाला, "धन कमवायचं असेल तर चतुराई लागते, साधूपणाने कोणी श्रीमंत होत नाही." ही गोष्ट भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचली. ते साधूच्या रूपात नामदेवकडे गेले आणि एक सोन्याची अंगठी दिली. "ही अंगठी सत्याच्या मार्गावरून मिळाली आहे. जर तूही सत्याचा मार्ग स्वीकारलास तर तुझं वैभव वाढेल." नामदेवने ती दुर्लक्ष केली. पण काही दिवसात त्याचा व्यापार कमी झाला, ग्राहकांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं सोडलं. शेवटी त्याला कळलं की सत्याचाच विजय होतो. तो श्रीकृष्णाच्या चरणी गेला आणि पश्चात्ताप केला. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, "सत्य आणि न्यायाने चालणारा कधीही अपयशी होत नाही." त्या दिवसापासून नामदेवने प्रामाणिकपणे व्यापार केला आणि खऱ्या अर्थाने संपत्ती आणि समाधान मिळवलं.